नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलतोय ज्याने खरंच खूप लोकांचं लक्ष वेधलंय. रॉन्डा बर्न यांचं द सिक्रेट आणि त्यातला तो काय म्हणतात त्याला आकर्षणाचा नियम. हो, लॉ ऑफ अट्रॅक्शन. आपल्याला यावरच्या एका आढाव्यातून काही मुद्दे मिळाले आहेत. बरोबर. आणि ही जी कल्पना आहे की आपले विचार आपलं वास्तव बनवतात ती खूपच इंटरेस्टिंग आहे. अगदी. म्हणजे आपण जे तीव्रतेने विचार करतो ते आपल्या आयुष्यात येऊ शकतं. ही कल्पनाच मुळात खूप प्रभावी आहे. हा आढावा आपल्याला याच विचारांच्या मुळाशी घेऊन जातो. तर मग या आढाव्याच्या आधारे आज आपण जरा खोलवर बोलूया. हा आकर्षणाचा नियम नक्की काय आहे, तो कसा काम करतो असं म्हटलं जातं, आणि याबद्दल लोकांची मतं काय आहेत. मुख्य प्रश्न हाच आहे की खरंच आपल्या विचारांमध्ये आपलं आयुष्य बदलण्याची शक्ती आहे का, जसा हा आढावा सांगतो. तर सुरुवात करूया की हा नियम नक्की काय आहे. आढाव्यात म्हटल्याप्रमाणे याचा सरळ अर्थ काय आहे ना, की तुम्ही ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता, मग त्या चांगल्या असोत की वाईट, त्याच गोष्टी तुम्ही आयुष्यात खेचून घेता. अगदी. तुमचे विचार म्हणजे एक प्रकारची मॅग्नेटिक एनर्जी, एक चुंबकीय ऊर्जा, आणि हे विश्व म्हणजे युनिव्हर्स तुमच्या विचारांना प्रतिसाद देतं. अशी ह्यामागची मूळ कल्पना आहे. अच्छा. म्हणजे आपले विचार थेट परिणाम करतात आपल्या वास्तवावर. आढाव्यात हे कसं करायचं याबद्दल काही सांगितलंय का, म्हणजे नुसता विचार पुरेसा आहे. हो, आढाव्यात एक प्रक्रिया दिली आहे. 3 महत्वाच्या पायऱ्या आहेत त्यात. पहिली पायरी आहे तुमची इच्छा स्पष्ट हवी, विश. स्पष्ट म्हणजे तुम्हाला नेमकं काय हवंय हे अगदी क्लिअर हवं. त्यात काही गोंधळ नको, एकदम ठरलेलं. ओके. आणि दुसरी पायरी, मला वाटतं इथेच खरी अडचण येत असेल लोकांना. बरोबर. दुसरी पायरी आहे विश्वास ठेवा, बिलीव्ह. ही कदाचित सगळ्यात चॅलेंजिंग पायरी म्हणता येईल. जी गोष्ट हवी आहे ती तुम्हाला मिळाली आहे किंवा मिळणारच आहे यावर पूर्ण विश्वास ठेवायचा, म्हणजे शंका नाही मनात. पूर्ण विश्वास, जणू काही ती गोष्ट आत्ता आपल्याकडे आहेच. अगदी. नुसती आशा नाही तर ठाम विश्वास. मग येते तिसरी पायरी. ती काय आहे. तिसरी पायरी आहे मिळवण्यासाठी तयार रहा, रिसीव्ह. म्हणजे जेव्हा ती संधी किंवा ती गोष्ट तुमच्याकडे येईल तेव्हा तिला स्वीकारायला तुम्ही तयार हवं. मानसिक आणि भावनिक दृष्ट्या. हो, सकारात्मक भावना, आनंद, कृतज्ञता या महत्वाच्या आहेत. त्या दाखवतात की तुम्ही तयार आहात. याला मदत करण्यासाठी काही टेक्निक्स पण आहेत ना. आढाव्यात उल्लेख आहे का त्याचा, व्हिज्युअलायझेशन वगैरे. हो, नक्कीच. आढाव्यात सांगितलंय. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, तर तुम्हाला जे हवंय ते मिळाल्यावर कसं वाटेल ते चित्र मनातल्या मनात स्पष्ट बघणं. आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक वाक्य स्वतःला पुन्हा पुन्हा सांगणं. त्याने तुमचा विश्वास पक्का होतो. ही तंत्र तुमच्या विचारांना योग्य दिशा देतात असं म्हटलंय. आणि हा नियम कुठे कुठे लागू होतो असं म्हणतात, म्हणजे फक्त वैयक्तिक इच्छा की अजून काही. आढाव्यात म्हटल्याप्रमाणे हा नियम फक्त छोट्या इच्छांपुरता नाहीये. आर्थिक यश मिळवण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी, नातेसंबंध चांगले करण्यासाठी. अच्छा, म्हणजे आयुष्याच्या अनेक भागांमध्ये. हो, या सगळ्या क्षेत्रांमध्ये विचारांच्या शक्तीने सकारात्मक बदल घडवता येतो असा दावा आहे. यात काही विज्ञानाचा आधार जोडण्याचा प्रयत्न केलाय का? कारण विचार वस्तू बनतात ही कल्पना जरा मोठी वाटते. हो, आढाव्यात त्याचा उल्लेख आहे. द सिक्रेट किंवा अशा पुस्तकांमध्ये अनेकदा क्वांटम फिजिक्स आणि व्हायब्रेशनचा संदर्भ दिला जातो. व्हायब्रेशन्स म्हणजे कंपन. कल्पना अशी मांडली जाते की आपले विचार म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे. तिची विशिष्ट कंपनं असतात आणि ही कंपनं भौतिक जगावर परिणाम करतात. पण याला शास्त्रीय मान्यता आहे का? नाही. म्हणजे मुख्य प्रवाहातील विज्ञान हे थेट मान्य करत नाही. पण या संकल्पनेला आकर्षक बनवण्यात या संदर्भांचा वापर होतो. आणि मग ते प्रसिद्ध लोकांचे अनुभव, जिम कॅरी, ओप्रा विन्फ्रे यांच्या यशोगाथांमुळे पण याला खूप प्रसिद्धी मिळाली, बरोबर? निश्चितच. त्या स्टोरीज लोकांना खूप इन्स्पायर करतात. लोकांना वाटतं की अरे, हे खरंच काम करतं. पण मग टीका पण आहेच ना यावर. आढाव्यात त्याचाही उल्लेख आहे. हो, आहे. आणि तो महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात मोठी टीका ही आहे की हे सगळं खूप सोपं करून सांगितलंय. ओव्हर सिम्प्लिफिकेशन. म्हणजे असं की फक्त सकारात्मक विचार करणं आणि विश्वास ठेवणं पुरेसं नाही. जगात यश मिळवायला कष्ट लागतात, योग्य कृती करावी लागते, प्लॅनिंग लागतं. बरोबर. कृतीशिवाय काही नाही. अगदी. केवळ विचार करून काही होत नाही. आणि काही टीकाकार असेही म्हणतात की यामुळे लोक अपयशाला किंवा वाईट घटनांना स्वतःच्या विचारांना जबाबदार धरायला लागतात, जे योग्य नाही. हा एक धोका आहे खरं तर.
म्हणजे कृतीचं महत्त्व कमी होऊ शकतं. बरोबर. आढावा पण हेच सुचवतो की हा नियम प्रेरणा देऊ शकतो, पण तो वास्तवातल्या आव्हानांना तोंड देण्याचा एकमेव मार्ग नाही. विचारांना कृतीची जोड हवीच. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर द सिक्रेट आणि आकर्षणाचा नियम आपल्याला आपल्या विचारांच्या ताकदीबद्दल विचार करायला लावतो. हो, सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास याचं महत्त्व तर आहेच. पण त्याचवेळी फक्त त्यावर अवलंबून राहणं पुरेसं नाही, ही मर्यादा पण लक्षात घ्यायला हवी. नेमकं. आणि मग एक प्रश्न उरतोच की आपलं वास्तव घडवण्यात विचारांचा वाटा नेमका किती? फक्त तीव्र इच्छा आणि विश्वास पुरेसा आहे की त्याला योग्य कृती आणि सातत्याची जोड मिळणं जास्त महत्वाचं आहे? खरंय, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.